मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का? एक वाटी पोहे यामध्ये अर्धी वाटी डाळवं घातलं की महिनाभर टिकणारा खमंग खुसखुशीत असा हा पदार्थ मधल्या वेळेत खाण्यासाठी असो किंवा चहासोबत अगदी झटपट साधी सोपी ही रेसिपी एकदा बनवा आणि महिनाभर खा. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. त्यासाठी 1 वाटी पोहे घेतले आहेत. इथे मी जाड पोह्यांचा वापर केला. जर जाड पोहे नसतील तर अगदी पातळ पोहे सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. पोहे आधी स्वच्छ चाळून निवडून घेतलेले आहेत, मात्र भाजून घेण्याची गरज नाही. तर हे 1 वाटी पोहे आहे. तुम्हाला हा पदार्थ किती जास्त किंवा कमी बनवायचा त्यानुसार पोह्यांचं प्रमाण जास्त घेऊ शकता. यामध्ये त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी डाळवं म्हणजेच फुटाण्याची भाजलेली ही डाळ घेतलेली आहे. ती सुद्धा भाजून घेण्याची गरज नाही. पोहे आणि डाळवं वेगळं भाजून घेण्याची अजिबात गरज नाही, कारण दोन्हीही पदार्थ हे भाजलेलेच असतात. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक पावडर करायची आहे. ही तयार केलेली पावडर लगेचच चाळून घेणार आहोत. चाळून यासाठी घ्यायचं कारण काही पदार्थ हे पटकन बारीक होत नाहीत आणि ते खाताना दाताखाली येतील, म्हणून हे पीठ चाळून घ्यायचं. आता हे पीठ चाळून झालं आहे. बघाल तर जो जाडसर कण आहेत जे दळले जात नाही ते मात्र टाकून द्यायचे. आता या पिठामध्ये घालायचं आहे त्याच वाटीने मोजून तांदळाचं पीठ. तर इथे मी 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. हे पीठ मात्र आपण भाकरी बनवण्यासाठी जे पीठ तयार करतो तेच पीठ आहे. तुम्हाला हवं असेल तर विकतचं पीठही वापरू शकता. सगळं साहित्य मोजून घेण्यासाठी एखादी वाटी, ग्लास किंवा कपाचं प्रमाण घ्या, ज्यामुळे हे सगळं साहित्य अचूक प्रमाणात मोजलं जाईल. त्यानंतर यामध्ये राहिलेले साहित्य घालायचं. तर एखादा चमचा जो आपण रोज पोहे खाण्यासाठी वापरतो, त्या चमच्याने मोजून इथे मी 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा घातला आहे हिंग, त्यानंतर पाव चमचा हळद घालायची, 2 मोठे चमचे यामध्ये तीळ घातले आहे. तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही ओवा देखील वापरू शकता. तर अर्धा चमचा ओवा घालायचा. यामध्ये पाऊण चमचा मीठ घातलं. मीठ चवीनुसार घालायचं. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं म्हणजे सगळे मसाले पिठामध्ये छान एकजीव होतील. आता हे पीठ मळण्यासाठी आपल्याला गरम पाणी करायचं. तर त्याच वाटीने मोजून इथे मी 2 वाटी पाणी गरम होण्यासाठी ठेवलं. पाणी अगदी कडकडीत गरम हवं. पाणी गरम होत आहे तोपर्यंत मोहन तयार करायचं आहे. तर 2 चमचे इथे तेल घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम करून हे मोहन पिठामध्ये घालून घेऊ. तुम्हाला जर तेल वापरायचं नसेल तर त्याऐवजी 2 चमचे साजूक तुपाचं मोहन देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. मोहन घातल्यामुळे पदार्थ छान खमंग आणि खुसखुशीत होतो. आता हे तेलाचं मोहन संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं. हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं मोहन पिठाला व्यवस्थित लागलं जातं. पिठाची ही मूठ तयार होते म्हणजेच हे मोहन व्यवस्थित लागलं आहे. त्यानंतर जे पाणी आपण गरम होण्यासाठी ठेवलं होतं, पाणी चांगलं गरम झालं की लगेचच यामध्ये घालायचं. पण सगळं पाणी घालायचं नाही. थोडं-थोडं पाणी घालायचं. पाणी बऱ्यापैकी गरम आहे. हाताला चटका बसेल म्हणून आधी हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हाताला चटका सोसवेल एवढं जेव्हा थंड होईल, तेव्हा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. कणिक भिजवण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा. थंड पाण्याचा वापर करायचा नाही. हळू-हळू बेताने पाणी घालून ही कणिक भिजवायची थोडीशी घट्टसर. ही कणिक खूप पातळ म्हणजे आपण चपाती, पोळी बनवण्यासाठी अगदी मऊसूत कणिक भिजवतो तशी न भिजवता घट्टसर कणिक भिजवायची. तर कणिक भिजवण्यासाठी मला 1.5 वाटी पाणी लागलं आहे. तुम्हाला कदाचित ते कमी जास्तही लागू शकतं. 1.5 वाटी पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मळलं जातं. वाटलं की खूप घट्टसर आहे तर परत एकदा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. तर बघा असं हे घट्टसर पीठ मळून झालं. पीठ घट्टसर जरी असेल पण ते व्यवस्थित मळून घ्यायचं 5 ते 6 मिनिटं. त्यामुळे पीठ हलकंसं मऊसूत होतं. बघाल तर इतपत घट्टसर ही कणिक भिजवून घेतली आहे. मला पीठ भिजवण्यासाठी 1.5 वाटी पाणी लागलं. तुम्हाला ते थोडंफार कमी जास्त लागू शकतं. आता जेवढं पीठ हवं तेवढं काढून घ्यायचं. पुन्हा एकदा ते चांगलं मळून घ्या. हाताला हलकंसं पाणी लावून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनिटं ही कणिक चांगली मळून घेतली. राहिलेली कणिक मात्र झाकून ठेवायची, नाहीतर हवेमुळे ती अजून घट्टसर होईल. त्यानंतर इथे मी साचा घेतला आहे चकली बनवण्याचा. त्याला हलकंसं तेल लावून घेतलं आणि जे पीठ आपण तयार करून घेतलं त्यामध्ये घालून लगेचच याच्या चकल्या बनवायच्या. साच्याला देखील हलकंसं तेल लावून घ्यायचं. त्यामध्ये ही कणिक घालून घेतली की लगेचच चकल्या बनवायच्या आहे. अवघ्या 20 मिनिटात तयार होणारा हा पदार्थ बनवायला अगदी साधा, सोपा आणि खायला अतिशय चविष्ट. आज चकली थोडीशी वेगळ्या आकारात बनवणार आहोत. मिनी चकली म्हणू शकता. छोट्या आकारातल्या चकल्या मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी पटकन हातात देता येईल. थोड्याशा वेगळ्या आकारात बनवलेल्या चकल्या ज्या बनवायला अगदी सोप्या आहे आणि खायला तितक्याच चविष्ट. मिनी चकली असल्यामुळे अगदी पटकन तयार होतात. जर तुम्हाला अशी चकली बनवायची नसेल तर अगदी साधे म्हणजे आपण नेहमी जशी चकली बनवतो तशी देखील बनवू शकता.
सुंदर काटे देखील चकलीला आले आणि जरासुद्धा पीठ तुटलेलं नाही. अगदी परफेक्ट अशी चकली तयार झाली आहे. पण ही चकली जर तुम्हाला बनवायची नसेल, तर नेहमी ज्या साध्या पद्धतीने आपण चकल्या बनवतो, तशी ही चकली बनवू शकता. अगदी पटकन तयार होते. दोन्हीही प्रकारच्या चकल्या बनवायला तितक्याच सोप्या आहे. जी पद्धत तुम्हाला योग्य वाटते, ज्या पद्धतीची चकली तुम्हाला खावीशी किंवा बनवावीशी वाटेल, ती जरूर बनवा. सगळ्या पिठाच्या चकल्या एकसोबत बनवायच्या नाही, तर 10-12 चकल्या बनवून घेतल्या की लगेच तळून घ्यायच्या आणि मग राहिलेल्या चकल्या बनवून त्या तळायच्या आहेत. तोपर्यंत तेलही चांगलं गरम झालं, गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि चकल्या तळून घ्यायच्या. कढईमध्ये मावेल एवढ्याच चकल्या एक वेळेस तळायच्या आहेत. तर 3 ते 4 चकल्या एकसोबत तळून घेतल्या. गॅस मात्र हा मध्यम आचेवरच ठेवायचा. दोन्हीही बाजूने छान सोनेरी रंगावर चकल्या तळून घेतल्या, पण त्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत की नाही हे कसं ओळखणार? तर चकली तळताना तेलाचे जे बुडबुडे आहेत ते बघा अगदी कमी होते आणि चकली ही तेलावर तरंगते, म्हणजेच आतपर्यंत व्यवस्थित चकली तळली गेलेली आहे. तेल एकदम कोमट किंवा खूप जास्त धूर निघेपर्यंत गरम असेल तर चकली आतपर्यंत व्यवस्थित तळली जात नाही. त्यामुळे थंड झाल्यानंतर ती नरम होते. म्हणूनच चकली तळताना ही काळजी मात्र जरूर घ्या. एकदा का तेल चांगलं गरम झालं, की गॅस कमी जास्त करायचा नाही, मध्यम आचेवरच ठेवायचा आणि सगळ्या चकल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या. त्यामुळे तेलाचं टेम्परेचर देखील कमी जास्त होत नाही आणि चकली आतपर्यंत छान खुसखुशीत व्यवस्थित तळली जाते. बऱ्याच वेळा चकली तळून थंड झाली, की मग नरम होते. त्यामुळे चकली ही आतपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायची. सुरुवातीला खूप तेलावर बुडबुडे दिसतात. त्यानंतर चकली जेव्हा पूर्ण तळली जाते, तर तेलावरचे हे बुडबुडे कमी होतात. म्हणजेच आतपर्यंत चकली अगदी परफेक्ट तळली गेली आहे. काढून घ्यायच्या आणि चकल्या पूर्ण थंड झाल्या की मग एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या. गरम असताना चकली लगेच डब्यात भरून ठेवली तरी देखील ती नरम पडते. तर बघा मस्त अशी खमंग खुसखुशीत बघता क्षणी तोंडात टाकावीशी वाटणारी ही चकली तयार झाली अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये. महिनाभर टिकणारा मुलांसाठीचा खाऊ, पटकन काही खाऊ मुलांना द्यायचा असेल तर ही रेसिपी मात्र जरूर ट्राय करा. खमंग खुसखुशीत अशी ही पोह्यांची चकली, 1 कप पोह्यांपासून महिनाभर टिकणारा हा पदार्थ जरूर ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.